मिळावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वा, खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगलं मनोगत आपण इथं व्यक्त केलं. योगेश, अगदी नाणेफेकीचं महत्त्वाचं कौल आहे तुझ्या बाजूने लागले आहे. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? आम्ही फलंदाजी करणार आहोत. फलंदाजी करण्यामागचं कारण? कारण आम्ही प्रकाश झोतामध्ये जास्त मॅचेस खेळलेले नाहीत आणि थोडा उजेड आहे. उजेडाचा आम्हाला फायदा नक्कीच होईल, म्हणून आम्ही उजेडामध्ये जरा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहिले तर जय बजरंग 40+ कारिवली टीमची खासदार बाळामामा चषकची नाईटची स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला कसं वाटतंय? आयोजन तर एक नंबर आहे, कारण असं आयोजन अजून आपल्या स्पर्धेमध्ये झालेलं नाही. नक्कीच नुकतीच आपली PPL पाये प्रीमियर लीग संपलेली आहे आणि नक्कीच तुझ्या सहकार्याची कामगिरी या PPL मध्ये कशी राहिली आहे? कोणाकडून जास्त अपेक्षा असतील या स्पर्धेतून? आता उमेश आहे, विवेक देवलीकर आहे, जयेश डुकले आहे आणि भरत पाटील, आमचे सगळे सहकारी PPL मध्ये एकदम मस्त कामगिरी केलेली आहे आणि तीच कामगिरी आम्हाला इथे करायची आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. कैलास चौधरी, नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो, नक्कीच. नक्कीच नाणेफेकी हरलात. प्रथम आता आपल्याला गोलंदाजी करायची आहे, तर आपण नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय? फलंदाजी घेतोस. गोलंदाजी करायची आहे. समोरचा संघ देवेश स्पोर्ट पाये, या संघाला नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि जे आपण स्पर्धा पाहतोय नाईट स्पर्धा, आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमधली 25वी स्पर्धा आहे. जय बजरंग कारिवली संघाचं या स्पर्धेविषयी तुम्हाला आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? आयोजन खूप चांगलं बनवलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी कारिवली संघाचे खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. तर दोन्ही संघटनांना आपण देऊया शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेकी जिंकून ग्रुप डीच्या पहिल्या सामन्याची देवेश स्पोर्ट पाये या संघानं घेतला आहे प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे सोनादेवी टेमघर टीमला. तर आपण जाऊया थेट समोरच्या कक्षामधून कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिनार, मेरी आवाज मेरी पहचान आणि भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव संदेश वखारे. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. कारिवली ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संदीप अशोक पाटील यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं जय बजरंग 40+ संघाच्या वतीनं खासदार बाळामामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. हॅलो, यस, थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. आपण पाहतोय खासदार बाळामामा चषक 2025 जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणावरून या स्पर्धेचं आयोजन झालं आहे. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शुभ संध्या. पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देवेश स्पोर्ट पाये विपक्ष सोनादेवी टेमघर या 2 टीममध्ये. तर चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला लवकरात लवकर आपण सहकार्य करा. मॅचला आपण सुरुवात करूया. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. कारिवली ग्रामपंचायतचे युवा नेतृत्व, नवनिर्वाचित उपसरपंच संदीप अशोक पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला लगेच टीम टेमघर आपण उतरायचं आहे. सोनादेवी टेमघर टीम आपण लगेच मैदानामध्ये उतरून आपली फिल्डिंग लावायची आहे. दोन्ही टीम आपल्या 12व्या खेळाडूंकडे या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी आहे ती पाठवून द्या. ज्या संघाची बाकी असेल त्यांनी आपली प्रवेश फी जमा करा. धन्यवाद. ओ टू संदेश.
लवकरात सहकार्य करा. आज शेवटची रजनी तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सो प्लीज वेल वाजवा. टीम पायेचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नक्कीच आजच्या रजनीला अर्थातच आज या संध्याकाळपासून सुरुवात होत आहे. मात्र काल ओवली टीमच्या बाजूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. कालच्या रजनीतील अर्थातच प्लेअर ऑफ द नाईट टीम गावदेवी ओवलीचा प्रवीण ठरलाय. आज पाहूया कोणता खेळाडू चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करेल. सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला संजय चौधरी घाई करा. बघा पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पॅनलाइज म्हणून एक खेळाडू अधिकचा तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये लावावा लागेल. सो प्लीज हरी अप, घाई करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विवेक विथ जयेश फ्रंट लाईन षटक. बॉलिंग ट्रॅकवर आपण उमेशला पाहतोय. वेलकम दामुदा, हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष जितेंद्र पाटील. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. यस मॅच ऑन. पहिला बॉल टाकून दिला आता. नाही जमणार, बाहेरच का. आपली 4-5 स्पर्धा दिली, 4-5 6-7 अध्यक्ष चषक लावला. ओके बिग शो ओके 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 ओके. यस पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. काय कमालीचा फटका आपण पाहतोय. अच्छा रजनीतील यस पहिला फोर चौकार. त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विवेकच्या बॅट मधून हा पहिला चौकार. खरं तर विवेक एक महत्त्वाचा खेळाडू
टीम पायेचा म्हणून ज्याची ओळख आहे, एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अवाडा स्टार्ट. अतिशय सुरेख दर्जेदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ जाय आणि 2 बॉल सीमारेषे बाहेर पाहायला मिळाले. 4 नंतर 6. या बॉलेस देखील आडवा बाटने प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. अगदी घरूनच सेटल होऊन आलाय की काय विवेक, ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. 3 बॉलचा सामना करत 3 बॉलवर 3 मोठे फटके पाहायला मिळालेत. पुढचा बॉल उमेश पुन्हा एकदा. या बॉले जोरदार अपील. यस इज गॉन. पहिली विकेट. फलंदाज बाद. विवेक बॅक टू द डगआउट. प्लेमध्ये पाहू शकता. यस, अगदी योग्य डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेस पायचीची अपील होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. या वेळेस बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता फलंदाज विवेक. सुनील मात्र सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. पहिली विकेट. विवेक बाद झाला. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेट पहिली पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान शुभेच्छा आल्या आहेत या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी, आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी. सीताराम दादा गुलवी निंबावली, जे अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळाचे विद्यमान सचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट केलं गेले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देखील या स्पर्धेला. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सोबतच जयेश म्हात्रे कारिवली, त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आल्या आहेत. धन्यवाद जयेश. या स्पर्धेमध्ये तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. अगदी जबरदस्त खेळाडू आहे टीम कारिवलीचा. खास करून यष्टीरक्षक म्हणून भरपूर चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेस दांडी 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 गुल त्रिफलाचित. फलंदाज बाद.
संजय चौधरीवर हे आक्रमण पाहायला मिळते. पहिला बॉल फेकला गेला आणि पहिलाच बॉल बिडकावून दिलाय 6 धावांसाठी. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. फलंदाज देखील संजय पाहायला मिळतोय. संजय टू संजय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असं नाहीये. बॉल थोडा वेळ आवत होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. हिट बॉलचा सामना संजय कशा प्रकारे करेल. षटकातील पुढचा बॉल. फ्री हिट बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. बॉल कार्पेटच्या सैने कव्हरला पोहोचलाय. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. फ्री हिट बॉलवर फारसं काही करू शकला नाहीये त्या ठिकाणी संजय. मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल. 27 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. चांगल्या धावा येतात त्या ठिकाणी टीम पायेसाठी. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढले. बॉलला 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रणनीती भरपूर चांगली पाहायला मिळते आहे टीम देवेस्फोट पायेच्या बाजूने. कारण याआधी मोठ्या फटक्यांमध्ये डील झाली आणि त्यानंतर सिंगल डबलचं क्रिकेट. अगदी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. धावांना आकार देण्याचं काम मात्र संजयच्या बॅटमधून होत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. वेलकम सुनील गुलवी यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. माजी सरपंच निंबावली गाव. सोबतच पवनदादा गुलवी, अनिल दादा गुलवी, मनोहर दादा गुलवी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढले. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धावा कंप्लीट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. हे खेळाडू कक्ष त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. अगदी उत्साह दिसून येतोय पाय टीमच्या बाजूने. आणि खरं तर 2 ओव्हरचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली आहे. दीपक भोरे गुणलेखक आहेत. आमचे मित्र देखील आहेत. डगआउटमध्ये अगदी खुश आहेत त्या ठिकाणी. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. दिशेने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर जय हिंद. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल विकेटसाठी प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. वेलकम विजय गुलवी, मनोज गुलवी, साई गुलवी हार्दिक स्वागत आहे. विलास बालू पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जॉली कामतकर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. रजनीश पाटील, शैलेश पाटील यास धनंजय दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलेस देखील बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. या ठिकाणावरनं कमबॅकची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर टीमला. ते कमबॅक मात्र जहीन मिळवून देईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. सलगचा हा तिसरा निर्धाव. अचूक टप्पावर गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. पहिला 3 बॉलचा विचार केला तर तिन्ही बॉल जे आहेत ना अशा टप्पावर फेकले गेल्यात ज्या टप्पावरून मोठा फटका ठोकणं संजयसाठी कठीण गेलंय. चांगली गोलंदाजी. जय हिंद. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस अजून एक कमालीचा चेंडू. पहिल्या 2 गोलंदाजांनी 32 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र जे कमबॅक हवं होतं ना ते कमबॅक मिळून देत असताना आपण जय हिंदला पाहतोय. चांगली गोलंदाजी. या बले समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकरला हिट केला गेला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. सिंगल सोबत धावफलक डबल 3 33 वर पोहोचले. षटकातील शेवटचा बॉल. जय हिंद. बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशा चुकीची आहे. पंचांचे हात समांतर आणि धाव मिळते ती अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 34 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यानंतर जॉली कामतकर विपक्ष इजी स्पोर्ट निंबावली. बिग फाईट मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणावरनं. जय हिंद. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून उडवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. परिणाम स्वरूप रनआउटची विकेट. फलंदाज बाद. झालाय 3 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 35-35. नवीन फलंदाज दीपक भुरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 5 नंबर. तर पाहूया दीपक कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं काही करण्यासाठी तुमच्याकडे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या आणि त्यानंतर तिसरं षटक फक्त 3 धावांचं पाहायला मिळालं. अतिशय चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये जय हिंद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकासाठी नक्कीच सोनादेवी टेमघर टीमच्या बाजूने अंतिम षटक. हरी बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया हरी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर वलतोय. जरा जास्त बाहेर वलालाय त्या ठिकाणावरनं. वाईट बॉल. अव्वांतर धाव मिळेल. छत्तीस धावा धावफलकावर. अंतिम षटकाला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. हरी फुलटॉस आहे ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी.
चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी साधा सरळ सोपा झेल सोडलाय त्या ठिकाणावरनं आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हरीचं हे शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. समोरच्या दिशेने उमेश जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. या बलेस देखील अजून एक मोठ्या फटक्यासाठी पोषक चेंडू, मात्र त्यावर चुकी झाली आहे. कॉलिंग चुकीची. रनआउटची विकेट. दीपक भुरे बॅक टू द डगआउट. चर्चा साऱ्यांच्या ओठावर फलंदाज योगेश येतोय. पाहूया योगेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. हरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल बॅटची गडा लागली आहे. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळतंय सोनादेवी टेमघर टीमसाठी. कारण पहिलं षटक 15 धावांचं, दुसरं षटक 17 धावांचं होतं. फुलटॉस आहे. ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संजय चौधरीचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 41 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणावरनं बाकी आहे. सन्माननीय रवी नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये. या बले 6व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय बॉल. संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव. या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी हरीशच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण महत्त्वाची बाब कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. षटकातील शेवटचा बॉल. फुलटॉस आहे. आडवा बॅटने प्रहार झालाय. ऑन साईडला बॉल निघून जातोय. सीमा पार. 4 धावा. चौकार. लक्ष या ठिकाणी उभा केलाय. मात्र त्या दरम्यान आपण टॉसकडे वळूया. जॉली कामतगड टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम एजी स्पोर्ट निंबावलीचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि व्यासपीठावर उपस्थित भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा.
तर आमचे मान्यवर आणि सोबतच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. हार्दिक स्वागत आहे. नाणं पाहूया आधी. एका बाजूला आपण पाहतोय खासदार बालामामा चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. टीम निंबावलीचे कॅप्टन कॉल करतायत. बालामामा चषक असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. धन्यवाद जितेंद्र पाटील जे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम जॉली कामतघरच्या कॅप्टन आहे. कॅप्टन सचिन माझ्यासोबत आहे. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? क्षेत्ररक्षण करण्याचं कारण आहे की निंबोली संघाला आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? गोलंदाज तसे आमचे 4-5 आहेत, पण आमच्या सगळ्याच गोलंदाजांकडनं मला अपेक्षा आहे. नाही की या स्पर्धेचं आयोजन नियोजन या संदर्भात काय म्हणाल? खरोखरच त्यांनी पहिल्यांदाच टुर्नामेंट ठेवलेली आहे आणि ती पण नाईट ठेवली त्यांनी. तर खूपच ग्राउंडला पण खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि आम्हाला इथे संधी दिली त्यांनी खेळण्याचे, त्याच्याबद्दल मी आभार आहे. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम निंबावलीचे कॅप्टन सुनील गुलवी माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? फिल्डिंग घेतली असते. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यामागे कोणत्या फलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? आहे विजय आहे, राम आहे, विनोद आहे, मी आहे स्वतः. या स्पर्धेबाबत थोडक्यात? आयोजन खूप चांगलं आहे आणि नीलम नाईकची जी मेहनत आहे ती खूप जास्त. नाही की एक चांगली फाईट पाहायला मिळेल? ठीक आहे, मिळेल. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस झाला, या ठिकाणी टॉस जिंकलाय टीम जॉली कामतघरच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी टीम निंबावलीला इन्व्हाइट केलाय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला थेट घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी कालीराम केनी द व्हॉइस ऑफ मोहन कोहली उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. सर्वांना शुभ संध्या. नक्कीच खासदार बाळ्यामामा चषक 2025ला जॉईन झालेल्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आणि मंचावरती उपस्थित मान्यवरांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. मित्रांनो, आज स्पर्धेचा 4था दिवस, फायनल डे, आणि नक्कीच आज ग्रुप डी ची पहिली मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पहिली इनिंग संपलेली आहे आणि देवेश स्पोर्ट पाये संघानं पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेकी जिंकून फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये 45 धावा बनवल्यात आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं आहे सोनादेवी टिमगरे संघासमोर. बघूया, अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये काल विक्रम स्पोर्ट वडनगर टीमनं वेताल कोपरे संघाला पहिल्या सेमीफायनल सामन्यातून पराभूत केलेले आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये या स्पर्धेचा आयोजक संघ जय बजरंग कारिवली टीम काल गावदेवी ओली संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभूत करून पोचलेली आहे. बघूया आजच्या ग्रुप डी मधून अंतिम विजेता कोण आणि दुसऱ्या सेमीफायनलसाठी जय बजरंग कारिवली टीम समोर कुठला संघ दाखल होईल. मी आपल्याला थेट घेऊन चलतोय. नक्कीच या स्पर्धेतून प्लेअर ऑफ दी नाईट साठी आपण 2 पारितोषिकं दिली होती पहिल्या दिवसातून. अर्थातच 15 मार्च स्पर्धेला सुरुवात झाली, वार शनिवार. केतन सुधाकर पाटील यांच्याकडून पैठणी साडी आणि नक्कीच त्याचा विजेता राहिला होता अनिल म्हात्रे. काल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून जैन रघुनाथ नाईक आपले 40+ खेळाडू यांच्याकडून पैठणी साडी आणि विजेता राहिला होता विक्रम स्पोर्ट वणगोर संघाचा राजा पाटील. आणि कालच्या दिवसाचा अर्थातच त्याचं पारितोषिक आज देणार आहोत. कारिवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच भारत पाटील साहेबांच्या सौभाग्यवती नैना भारत पाटील यांच्याकडून पैठणी आणि आजच्या दिवसातून स्वर्गीय अनंत दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव गिरीश अनंत पाटील यांच्याकडून पैठणी आहे. नक्कीच अगदी या स्पर्धेतून आज मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण स्वर्गीय गोनाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कारिवली गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व व्यवसायाने बिल्डर आहेत किशोर मुकादम पाटील यांच्याकडून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. त्यानंतर एवन जोडी संदीप आर नाईक आणि गुरु पाटील यांच्याकडून थंड आहे
आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष आणि इतर आणखीन पारितोषिक आहेत. सर्वांचं विशेष आभार मानूया. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू झाला आहे. 2 ओव्हर नक्कीच 2 चेंडू फेकलेत, 1 धाव. कालुराम आणि बिंदास ही सोनादेवी टेमघर संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. या सामन्यासाठी पंच सुरेश घरात सर आणि सुनील म्हात्रे, तिसरे पंच भाऊ पाटील. पंचांना देखील आपण देऊया शुभेच्छा. गोलंदाज जयचा चेंडू बघूया अगदी इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग, 1 सिंगल धाव मिळेल बिंदास यांच्या खात्यावर. 1 सिंगल. कालुराम भोईर यांना खातं एक लेग बाईज आहे. कालुराम भोईरला खातं खोलायचं आहे. चालू सीझनचा प्रवास कालुराम भोईरचा देखील चांगला राहिलेला आहे. 150 देखील त्यांनी चालू सीझनमध्ये आपल्या नावावर कोरलेली आहे. यानंतर देखील एक चांगले मॅच पाहायला मिळेल. एजी स्पोर्ट निंबोली आणि जॉली कामतगार. जॉली कामतगार 4 अंतिम सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 2 हरलेत. तर या उलट एजी स्पोर्ट निंबोली 2 फायनल सामने खेळलेत, 1 जिंकली आणि 1 हरलेत. चांगले दोन्ही संघ आहेत. विलास पाटील, रजनीश पाटील, धनराज चौधरी, विनोद पाटील, अरविंद पाटील, सचिन पाटील, ऑल टीम, महेश मोकल आज चांगल्या अगदी लयमध्ये पाहायला मिळतात. बघूया इथे आडव्या बॅटनं चेंडूला खेळलेत. बघूया चेंडू चाललाय गॅपमधून सीमापार डीप मिड विकेट रिझनला. कालुराम भोईरच्या बॅटमधून आलाय. या इनिंगचा हा पहिला चौकार. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेली स्पर्धा. चालू सीझनची 25वी स्पर्धा आहे आणि याचा मान जय बजरंग कारिवली टीमला मिळालेला आहे. 24 स्पर्धा संपन्न झालेत. आज 25वी स्पर्धा देखील संपणार आहे. इथे पंचांचा आला बिमरचा इशारा. बघूया इथे 1 पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कालुराम भोईरनं पूर्ण केली आहे. नक्कीच 2+9 एकूण 3 धावा या चेंडूवर. सुरुवात तर चांगली पाहायला मिळते आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडू टाकलेत, 11 धावा खर्च केलेत, अजून 1 चेंडू आणि हा फ्री हिट आहे. 46 बनवायचे आहेत. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आज ग्रुप डी मधून. हा चेंडू बॅक टू द बॉलर. चांगला फिल्डिंग आपण पाहतोय स्वतः गोलंदाज जयेश. फ्री चेंडू डॉट टाकलाय. नक्कीच कमबॅक केलाय. जो भीमर टाकला होता त्याची भरपाई या चेंडूनं भरून काढलेली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती बिनबाद 12. बघूया देवेश स्पोर्ट पाये, उमेश मोकादामची टीम नुकतेच पाये प्रीमियर लीग ते खेळून आलेत. चांगली सुरुवात विवेक देवलीकरने केली होती, मात्र सातत्य राखता आलं नव्हतं. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्यांनी नक्कीच 14 धावा उमेशला ठोकल्या होत्या. त्यानंतर पायचीच्या स्वरूपात 4थ्या चेंडूवर उमेशने लगेच त्याला बाद केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर संजय चौधरीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि जैननं चांगलं कमबॅक करून दिले. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3, हरीनं 4थ्या ओव्हरमध्ये 10 आणि पहिल्या ओव्हरमध्ये उमेशनं 15 अशा एकूण 45 धावा खर्च केलेत. बनवण्याची ताकद आहे. 11 धावा, सॉरी शेवटचा चेंडू डॉट आहे. धन्यवाद. नक्कीच विजेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खानपे या संघाचे संघनायक आम्हाला जोडलेत या स्पर्धेला. आणि देवेश स्पोर्ट पाहे, उमेश मुकादमसाठी विजेंद्र पाटीलनी शुभेच्छा दिले. धन्यवाद विजेंद्र पाटील. आपला खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक
सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 11 धावा. गोलंदाज आलेत हरीश. चांगली बॉलिंग ॲक्शन. हरीश इथे पुढे येऊन चेंडूला ऑन साईडला खेळून काढल्या बिंदासनं. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकाच धावेवर कालुराम भोईरनं समाधान मानलाय. 1 ओव्हर 1 चेंडूमध्ये 12 धावा आलेत. 46 धावांचं लक्ष आहे. आणि नक्की सोनादेवी टेमघर टीम एक चांगली कंप्लीट टीम म्हणून सिनियर 40+ संघटनेमध्ये या संघाच्या नावाचा देखील आपण नेहमी उल्लेख करत असतोय. बघूया काय गेम प्लॅन असेल. अजूनही 10 विकेट हातामध्ये. 17 चेंडू खेळायचे आहेत. 34 17 मध्ये 34. हरीश अगदी आपली जी ट्रॅक आहे ती थोडीशी खाली करायची. तिसऱ्या पंचांची देखील इथे मला वाटतं मागणी केलेली आहे. आणि आमचे तिसरे पंच भाऊ पाटील सर फार मेहनत. सुनील म्हात्रे असतील पिंपलास गावाहून येत आहेत. त्यानंतर भाऊ पाटील खारबाव आणि आपले सुरेश घरात एक कारिवली जय बजरंग कारिवली संघाचे देखील ते एक सिनियर खेळाडू आहेत. भिवंडी शिवसेना उपशहर प्रमुख आणि सोनादेवी टेमघर नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर जितू फुलोरे आम्हाला जोडलेत. त्यांनी देखील या चषकाला आणि आपल्या लाडक्या संघाला सोनादेवी टेमघर शुभेच्छा दिलेत. धन्यवाद जितू फुलोरे. इथे या चेंडूवर कालुराम भोईरची दांडी गोल. मोठी विकेट घेतलेली आहे. हरेशनं पहिला धक्का लागलाय सोनादेवी टेमघर या संघाला. 12 धावसंख्येवर डीजे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक कंप्लीट झालेली आहे. जॉली कामतगार नंबर 3चा संघ आणि त्यानंतर आपण पाहिला तर एजिस्पोर्ट निंबवली या संघाची देखील चालू सीझनमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. पाहायला गेलं तर रँकिंग नंबर 12वर आहे. 2 अंतिम सामने खेळले आहे 2024-25 या हंगामामध्ये. तर जॉली कामतगार 4 अंतिम सामने खेळलेत. 2 अजिंक्यपद त्यांनी देखील पटकावला आहे. तुषार चौधरी आलेत. पहिल्या चेंडूवर चांगला संपर्क बॅट आणि चेंडूमध्ये झाला आहे. फिल्डिंग चांगली आहे. एकाच धावेवर समाधान. विवेक देवलीकर संघाचे की मॅन. 1 ओव्हर 3 चेंडू 1 बाद 13. इथे फटका उडवलाय. बघूया कावकवणार रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल आणि फलंदाज भिंदाचा संपलाय खेळ. धक्का नंबर 2. मान्यवर कक्षामध्ये कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संदीप पाटील यांच्या समेत आपले सिनियर खेळाडू रवी मामा आहेत. त्यानंतर परशु पाटील आपल्या गावचे लक्ष्मणजी पाटील साहेब, हनुमानजी चौधरी साहेब, तसेच आमचे नीलमजी नाईक, विलास बालू पाटील, जितेंद्र पाटील खांडपे, त्यानंतर राहुल तांगडी आणि जयेश घरात ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. नवीन फलंदाज आलेत कपिल क्रमांक 4 वर. पहिली सलामी जोडी अगदी तंबूच्या हस्त्रेला गेलेली आहे. 10 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवर
46 बनवायचे आहेत, म्हणजे अजूनही 33 धावा बाकी आहेत आणि त्यासाठी चेंडू आहेत 14. इथे चेंडूला अगदी ऑफ साईडला केलेत कपिल. बघूया डीपमध्ये शतरक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील. वेल होती 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 15, 11 चेंडूमध्ये 15. आता बनवायचे आहेत 13 मध्ये 32, 31 बनवायचे आहेत. 15 झालेत. 31 धावा आणि 13 चेंडू. इथून धावांची गती वाढवावी लागेल सोनादेवी टेमघर टीमला. चांगली कामगिरी देवेश ग्रुप देखील करतोय. उमेश मुकादम अगदी एष्ट्यांना चिपकून आहेत. संघाचे कर्ता धरत आहेत. उद्योगपती फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि अगदी यष्टीरक्षक उमेश मुकादमनं टिपलाय झेल. फलंदाज कपिल इज गॉन. नक्कीच काल स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातून प्लेअर ऑफ द नाईट मध्ये काल गावदेवी ओली संघाचा प्रवीण जोशी हा खेळाडू ठरलाय. नक्कीच प्रवीण जोशी आपण येऊन आपलं पारितोषिक इथून घ्यायचं आहे आणि नक्कीच अगदी स्वतः यावं लागेल. आणि आम्हाला प्लेअर ऑफ द नाईटचं पैठणी साडी सौभाग्यवती नैना भारत पाटील माजी सरपंच कारिवली यांच्या माध्यमातून चेक. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. कासने गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नाना गोंधली साहेब आणि त्यांच्या समवेत नानू सुतार यांना देखील आपण पाहू शकता. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम. नाना गोंधली कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि एक चांगला व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण सीझनसाठी षटकार विकेट हॅट्रिकसाठी खेळाडूंना कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केलेत. त्यांच्या समवेत नानू सुतार अमरस्फोट कासने संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. नक्कीच अगदी आयोजन कमिटीची आम्हाला एक सूचना महत्त्वाची आलेली आहे. जो खेळाडू प्लेअर ऑफ द नाईट ठरलेले त्या खेळाडूंना स्वतः येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे, अन्यथा दुसऱ्या सहकार्याला ते बक्षीस दिलं जाणार नाहीये. हा फटका देखील तुषारचा फसला आहे. सेफ प्लॅन चेंडू होतोय. डीपमधून शतरक्षक येत आहेत. विवेक देवलीकरनं 3ऱ्या ओव्हरला सुरुवात केलेली आहे. देवेश स्पोर्ट पाये या टीमकडून धावसंख्या झाली ती 19. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर एक षटकार हॅट्रिक संदीप पाटीलनं पूर्ण केली आहे. नाना गोंधली 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांनी ठोकले होते. गावदेवी ओली या संघासमोर क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या सामन्यातून 19 बनलेत. 15 मध्ये 19 आणि 9 मध्ये 27. 9 त्रिक 27. 3 धावांचं गणित प्रत्येक चेंडूवर आलेलं आहे. इथून सोनादेवी टेमघर संघाला आक्रमण करायला सुरुवात करावी लागेल. विवेक देवलीकर ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू फटका फसलाय. बघूया यष्टीरक्षक आणि विवेक देवलीकर मध्ये चर्चा. चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज विवेक देवलीकरनं टिपलाय आणि धक्का क्रमांक 4 लागलाय. तुषार चौधरीच्या रूपानं फलंदाज बाद.
उमेश सिनियर आणि एक उमेश ज्युनियर. बघूया इथे आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायचे 27. सिनियर उमेश आणि एक ज्युनियर उमेश. शरद भोईर साहेब आम्हाला जोडलेत. एक सिंगल धाव. शरद भोईर साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि उद्योजपती सरवलीपाडा आणि जय भोलेनाथ 40+ संघाचे करता धरता यांनी जय बजरंग कारिवली टीमला या स्पर्धेसाठी आणि या मैदानामध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमला साहेबांकडून शुभेच्छा. धन्यवाद. शरदजी भोईर साहेब खासदार बाळ्यामामा चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक सिंगल धाव उमेश सिनियरने घेतलेली आहे. 17 चेंडूमध्ये 20 आणि आता 7 मध्ये 26. उमेशसाठी हा चेंडू चांगल्या टप्प्यावर आपण पाहिलाय. काय चांगली गोलंदाजी विवेक देवलीकरनं देखील केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं सुरुवातच चांगली केली होती विवेक देवलीकरनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार एक षटकार ठोकून आपल्या संघाला चांगली सुरुवात फलंदाजीतून करून दिली आणि गोलंदाजीतून तिसरं ओव्हर करताना 5 धावा देत 1 विकेट देखील घेतलाय. म्हणजे ते आज विवेक देवलीकरनं पहिल्या सामन्यातून आपल्या संघासाठी 100% दिलेलं आहे. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश मुकादमला धावा थांबवायचे आहेत 26. तर या उलट सोनादेवी टेंबर संघाला 26 धावा पहिल्या विजयासाठी बनवायचे आहेत. करता धरतायत उमेश मुकादम देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पायेगावचे उद्योगपती नक्कीच अगदी विवेक देवलीकर आणि उमेश मुकादम यांच्या टीमला सारंगाव DS ग्रुप करून शुभेच्छा आलेत. आणि नक्कीच शिवाजी दादा पाटील, धनाजी पाटील, मानाजी पाटील, सूर्याजी पाटील आणि नक्कीच यांच्या सर्व DS ग्रुप करून देवेश स्पोर्ट पायेला शुभेच्छा आलेत. धन्यवाद सूर्याजी, धनाजी, फुलाजी, मानाजी आणि शिवाजी. 4 चेंडूमध्ये आता 25. दीपक भुरे असतात आज. रात्री गावदेवी ओली बरोबर देखील त्यांनी भरपूर वेळ दिला होता. वेलकम मिलिंद पाटील. उमेश मुकादमला आमच्या परशु पाटीलने देखील शुभेच्छा दिलेत. नक्कीच नवीन 40+ साई म्हात्रे आपलं देखील वेलकम. उमेश मुकादम खूप चर्चेत नाव आहे. भिवंडी 40+ संघटनेमधून उमेश मुकादम हे खूप नाव प्रसिद्ध आहे. चांगला झेल टिपलाय फलंदाज उमेश ज्युनियर. जेलबाद वेलकम. पाटील ज्यांनी काल क्वार्टर फायनल सामन्यातून 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि नाना गोंडली यांच्याकडून त्यांना एक टी-शर्ट देखील आज दिला जाईल. नाना गोंडली कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत
आणि अमर स्पोर्ट कासने या संघाचे चांगले खेळाडू, त्यांच्या माध्यमातून हा टी शर्ट संदीप एम पाटीलला दिला जाईल. इथे आता सामन्यावर पकड घट्ट केलेली आहे. सोनादेवी टेमघर टीम पराभवाच्या छायेत आपण पाहतोय. नक्कीच कालूराम भुईरनं फक्त 8, बिंदासनं 2, तुषारनं 5, कपिल 2, उमेश ज्युनियर 0वर आउट झालेत. नक्कीच आता हरी चौधरी सध्या हरीचं 40+ फारशी चांगली कामगिरी आपल्याला हरीची पाहायला मिळाली नाही आहे. रेग्युलर क्रिकेट फुल त्यांनी गाजवलं होतं, मात्र इथे हा शेवट नक्कीच गोड केला आहे. हरीने एक चेंडू आता फक्त दूर आहे. देवेश स्पोर्ट पाये संघ विजयापासून. जुन्या चेंडूची फेकी करा. काय चांगली सुरुवात. जी PPL स्पर्धा पाये प्रीमियर लीग नक्कीच तिचा फायदा उमेश मुकादमच्या टीमला इथे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. या मोठ्या स्पर्धेतून एक मोठा विजय सोनादेवी टेमघर संघाला धक्का जणू काही त्यांनी दिलेला आहे. इथे हा फटका हरीचा आपण पाहतोय. सेफ लँड होतोय फटका. इथे सामना जिंकलाय देवेश स्पोर्ट पाये टीमनं. अभिनंदन देवेश स्पोर्ट पाये, उमेश मुकादम, ऑल टीम अँड हॅडलॉक टफ लॉक सोनादेवी टेमघर टीम. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील मनापासून आभार. तर लगेच ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्या. मैदान खाली ठेवू नका. ज्वाली कामतगर टीम नंबर 3 ची टीम आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत एजी स्पोर्ट निंबवली छुपा रुस्तम संघ. 16 गाव कमिटीची स्पर्धा जिंकून तो संघ देखील या स्पर्धेमध्ये उतरलाय. नक्कीच आपण या सामन्यातील सामनावीर खेळाडूला देऊया. सामनावीर खेळाडू राहिलेत नक्कीच अगदी 2 खेळाडू या सामनावीरच्या रेसमध्ये होते. अगदी आपण पाहिलं तर हरीशनं देखील 4 धावा ते 3 विकेट, प्रति विकेट 5 पॉईंट आहेत. आणि इथे विचार केला तर विवेकनं धावा बनवलेत 14 आणि 1 विकेट घेतलेली आहे, म्हणजे त्यांचे पॉईंट आहेत 19. तर इथे अंतिम सामनावीर खेळाडू राहिलेत विवेक देवलीकर. इज द मॅन ऑफ द मॅच. हरीचं देखील चांगली कामगिरी होती, मात्र फलंदाजीची संधी त्यांना मिळाली नव्हती. या विवेक देवलीकर यांना देऊया आपण सामनावीर. उमेश मुकादम आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. संघनायक योगेश देवलीकर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. नक्कीच या स्पर्धेसाठी नक्कीच आपण आज मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वर्गवासी गोनाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव एक समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व किशोर भानुदास पाटील व्यवसायाने बिल्डर आहेत, त्यांच्या माध्यमातून देणार आहोत. ट्रॉफीचं वितरण जितेंद्र पाटील भिवंडी ग्रामीण 40+ संघाचे उपाध्यक्ष आणि विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे चांगले खेळाडू आहेत. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण. नाना गोंडली विद्यमान उपसरपंच कासने यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्परचं वितरण केलं जाईल. सचिन रामचंद्र पाटील मनसे तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष आणि नानू सुतार यांच्या शुभ हस्ते देऊया हे थंडा. गुरु पाटील आणि संदीप नाईक A1 जोडी जय बजरंग कारिवली टीम यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर झालं. अभिनंदन. DS ग्रुप